ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते जेल पासून. तर आता इथे जेलमध्ये सगळेजण बसलेले असतात तर तेवढ्यातच सायली येते. या सगळे असं म्हणते प्रिया. तर आता ती सगळ्या बायकांना गोळा करते आणि आता सायलीला मध्ये थांबवतात आणि सगळ्या बायका तिच्या बाजूला गोल करून थांबतात बघा प्रेक्षक. तर आता प्रिया म्हणते मी ज्या सायलीबद्दल सांगत होते ना ती हीच ती सायली सुभेदार असं म्हणते प्रिया. ही असली तसली बाई नाही आहे हा, ही आहे सुभेदारांची मोठी सून असं म्हणते प्रिया. आणि काय ग, सुभेदारांच्या मोठ्या सुनेचं जंगी स्वागत करायचं की नाही असं म्हणते प्रिया. आणि आता ती त्या बायकांसोबत सायलीला त्रास द्यायला लागते बघा प्रेक्षक. करायचं ना असं म्हणते ती. चला करूया असं म्हणतात सगळ्या बायका. 1 2 3 1 2 3 1 2 3 असं काहीतरी करायला लागतात ते सगळ्या बायका. तर आता सगळ्या बायका मिळून सायलीला त्रास देत असतात. तर आता सायलीला त्रास व्हायला लागतो. ह्या सगळ्या तुझं स्वागत का करतायत माहित आहे ना तुला असं म्हणते प्रिया. कारण तू आमच्यातली एक आहेस. आता सॉरी असं म्हणते प्रिया. आमचे गुन्हे तर खूप छोटेसे आहेत ग. ही बघ ही शांता, हिने 2 खून केलेत आणि ही आमची प्रेमाताई. अगं प्रेमाताईने तर फक्त तिच्या मालकिनीचे दागिने चोरले होते आणि मी तर फक्त खोटी आयडेंटिटी घेऊन. पण तू सायली, मी ऐकलं की तू आपल्या आश्रमातल्या अल्पवयीन मुलींची तस्करी केलीस असं म्हणते प्रिया. शी असं म्हणते प्रिया. अगं तू आई होणार आहेस, स्वतःच्या बाळाला कसली शिक्षा देतेयस सायली. सुभेदारांचा वारस इथे जेलमध्ये जन्माला येणार असं म्हणते प्रिया आणि बेवर्षासारखा मोठा होणार असं म्हणते प्रिया. तोंड बंद ठेव प्रिया असं म्हणते सायली. तोंड बंद कर. तर आता इथे अर्जुन आणि चैतन्य बसलेले असतात इन्स्पेक्टर सावंत सोबत. तर आता इथे अर्जुन म्हणतो, इन्स्पेक्टर सावंत, ह्या केसबद्दल तुम्हाला काय काय माहिती आहे ते सगळं मला सांगा असं म्हणतो अर्जुन. माझ्या बायकोच्या विरोधात कंप्लेंट कोण केली आणि त्या आश्रमामधल्या मुली ज्या हरवल्या होत्या त्या सापडल्यात का? त्या मुलीपैकी कोणी सायलीचं नाव घेतलंय का असं म्हणतो अर्जुन. आणि मेन म्हणजे माझ्या बायकोवर पॉस्को ऍक्ट लागलाय आणि मला नाही वाटत की ज्या मुली हरवल्या त्यापैकी कुणीही 18 वर्षांपेक्षा कमी वर्षाची असेल म्हणतो आता अर्जुन. मला थोडा वेळ लागेल असं म्हणतो आता सावंत. इन्स्पेक्टर निकमांकडे काही तासांपूर्वी त्यांना एका खबऱ्याकडून एक टीप आली होती. त्यांना लोकेशन सांगितलं आणि त्यांना सांगण्यात आलं की त्या जागेवर एक मुलगी आणि माणूस राहत होता आणि त्या मुलीच्या बाबतीत खूप चुकीच्या गोष्टी घडतायत. इन्स्पेक्टर निगमांनी तिथे धाड टाकली तर तिथे एक प्लॉट आहे, तिथे 2 रूम बांधलेल्या होत्या, मे बी अंडर कन्स्ट्रक्शन ते असेल. ती मुलगी कुठली होती असं म्हणतो अर्जुन आणि तो माणूस कोण होता? इन्स्पेक्टर निगम जेव्हा तिथे गेले असं म्हणतो आता इथे इन्स्पेक्टर सावंत, तेव्हा त्यांना दिसलं की तर का प्रेक्षक हो, त्या दोन्ही लोकांना बांधून ठेवलेलं असतं ना तिथे. तर आता निगम इन्स्पेक्टर गेलेले असतात आणि सोडवा आहे ना असं म्हटलेले असतात नाही ते. हे सगळं आता फ्लॅशबॅक आठवून सांगत असतो इन्स्पेक्टर सावंत अर्जुन आणि चैतन्यला. तुम्ही जागेची झडती घ्या असं म्हटलेले असतात ते. तर आता सगळ्या जागेची झडती घेतलेली असतात सगळे पोलीस. कोण आहेस तू असं म्हटलेलं असतो ना इन्स्पेक्टर. कोण बांधून ठेवलं होतं तुला असं म्हणतो इन्स्पेक्टर. याला सोडू नकोस असं म्हटलेले असतात ना इन्स्पेक्टर. ह्या मुलीला गाडीत बसवा, थोडी शांत सलर बोलायची अशी. कोण आहे, कुठून आली, सगळं विचारून घ्या, तिचा मेडिकल चेकअप सुद्धा करून घ्यावं लागेल असं म्हणतो होता इन्स्पेक्टर. चल का असं म्हणून घेऊन जातात ते पोलीस. घाबरू नकोस, आम्ही आलोय ना, तुला आता काही होणार नाही. तुला ज्यांनी बांधून ठेवलं होतं ना त्याला पकडू आम्ही असं म्हणतात त्या. तर आता पोलीस घेऊन जातात तिला. तर आता इन्स्पेक्टर म्हणतो, तू का पळत होतास, काय केलंस त्या मुलीसोबत, बोल असं म्हणतात इन्स्पेक्टर. साहेब असं म्हणून पोलीस आलेले असतात आणि म्हणतात, हे बघा काय सापडलं असं म्हटलेले असतात ते. हे सगळं फॉरेन्सिक टेस्टसाठी पाठवा आणि ह्याचं सुद्धा मेडिकल चेकअप करून घ्या, जागा कोणाच्या नावावर आहे ते सुद्धा बघा असं म्हटलेले असतात ना पोलीस. म्हणजे तुम्ही म्हणताय तो माणूस सुरेश कदम होता, सोनलचा काका असं म्हणतो अर्जुन. तो माणूस सोनलचा काका नाही आहे असं म्हणतो आता इन्स्पेक्टर सावंत. तो एक फ्रॉड माणूस आहे. काय असं म्हणतो होता अर्जुन. त्या दिवशी आम्ही कडबडीत जे पेपर्स बघितले होते ना ते सुद्धा फेक आहेत असं म्हणतो होता इन्स्पेक्टर सावंत. म्हणजे सोनल कधीच तिच्या आईबाबांपर्यंत पोहोचलीच नाही असं म्हणतो चैतन्य. हो असं म्हणतात इन्स्पेक्टर सावंत. तर आता धक्काच बसतो अर्जुनला आणि मग त्या सुरेशनी तिला त्या पडक्या जागेवर डांबून ठेवलं होतं असं म्हणतो चैतन्य. हो असं म्हणतो इन्स्पेक्टर सावंत. इन्स्पेक्टर निगमाने जेव्हा सोनलची चौकशी केली आणि जेव्हा सुरेशची चौकशी केली तेव्हा त्याला खूप मारलं इन्स्पेक्टर निगमाने आणि म्हटलं, कोण तुला हे सगळं करायला सांगितलं, त्यांचं नाव सांग असं म्हणून त्याला खूप मारलेलं असतं. तू जिथे आम्हाला सापडलास तिथे नक्की काय चालू होतं, तुझा आणि त्या मुलीचा संबंध काय, एकच मुलगी होती की आणखीन कोणत्या मुली डांबून ठेवल्यात, खरं सांगायचं नाही तर तू आम्हाला त्या मुलीसोबत इथे सापडलास, तुला जेलमध्ये टाकेन असं म्हणतो तो इन्स्पेक्टर. बोल असं म्हणतो तो. नाही मी काय नाही केलेलं साहेब असं म्हणतो होता तो. मी फक्त त्या पोरीवर लक्ष ठेवत होतो. म्हणजे तूच तिला तिथे डांबून ठेवलास असं म्हणतो इन्स्पेक्टर. नाही असं म्हटलेलं असतो सुरेश. मग तुला तिथे कोण बांधून ठेवलं होतं असं म्हणतो तो इन्स्पेक्टर. तर बघा प्रेक्षक सगळं फ्लॅशबॅक आता इन्स्पेक्टर सावंत सांगतोय अर्जुन आणि चैतन्यला. कोण डांबून ठेवलं होतं तुला असं म्हणतो इन्स्पेक्टर. जे लोक मुलींना घेऊन येत होते असं म्हणतो सुरेश. मला पैसे देणार होते असं म्हणतो तो. कोण असं म्हटलेलं असतो इन्स्पेक्टर. माझे पैसे मला मिळाले नाहीत म्हणून मी त्यांना सांगितलं की माझे पैसे मला नाही दिले तर मी सगळं पोलिसांना सांगेन की तुम्ही मुलींना पळून आणता, म्हणून मी बांधून ठेवलं त्या मुलीला आणि मला त्यांनी बांधून ठेवलं असं म्हणतो तो. त्या मुलींना तिथे कोण आणत होता असं म्हणतो इन्स्पेक्टर. सायली सुभेदार असं म्हणून सांगतो तो माणूस. सायली सुभेदार असं म्हणतो इन्स्पेक्टर. त्या अर्जुन सुभेदाराची बायको.
असं म्हणतो इन्स्पेक्टर. हो 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 साहेब असं म्हणतो सुरेश. तिच्यासोबत अजून एक माणूस सुद्धा आहे. ते दोघे मिळून मुलींची तस्करी करतात असं म्हणतो सुरेश. आणि त्यांचे घाणेरडे व्हिडिओ बनवतात. हे व्हिडिओ सायली सुभेदार विकतात आणि खूप पैसा कमवतात असं म्हणतो तो. तू कोणाबद्दल बोलतोय कळतंय ना? हो साहेब असं म्हणतो तो. हो मी खरंच बोलतोय. सायली मॅडम साठीच मी काम करत होतो असं म्हणतो तो सुरेश. आतापर्यंत सायली मॅडमच्या मदतीने वात्सल्य आश्रमाच्या 6 मुली मी गायब केल्यात आणि ही पण एक त्यातलीच एक असं म्हणतो तो. सायली मॅडमच्या नावानेच आहे आश्रम पण म्हणतो तो सुरेश आणि म्हणतो की तुम्ही चेक पण करू शकता. एक मिनिट 6 मुली गायब केल्या असं म्हणतोस, मग बाकीच्या 5 मुली कुठे आहेत असं म्हणतो इन्स्पेक्टर. बोल लवकर असं म्हणतो इन्स्पेक्टर. बाकीच्या 5 मुली 2 मुली तो दुसरा माणूस घेऊन गेलाय असं म्हणतो तो. कुठे घेऊन गेलाय असं म्हणतो इन्स्पेक्टर. खरंच प्रेक्षक हो, ह्या एपिसोड मध्ये हा जो कोण सुनील काय सुरेश काय दाखवतायत बघा प्रेक्षक हो, जो माणूस प्रियासाठी काम करतो या माणसाला अजिबात डायलॉग डिलिव्हरी येत नाही बघा प्रेक्षक हो. खरंच खूप वैताग आला आहे बघून. म्हणजे निदान बोलायला तरी यावं ना, काय बोलतोय समजत पण नाही बघा प्रेक्षक हा माणूस आणि किती बेकार ऍक्टिंग करतोय खरंच. तर आता तो मारतो सुनीलला परत. साहेब खरंच नाही माहित असं म्हणतो तो. सोनलवरती अत्याचार सुद्धा खूप केलेत आणि तिथल्या कॅमेरामध्ये सगळ्या मुलींचे व्हिडिओ काढलेत असं म्हणतो तो. माझ्या रूम मध्येच सायली मॅडमचे कॉल रेकॉर्डिंग आणि सगळे पुरावे आहेत असं म्हणतो तो. साहेब साहेब असं म्हणत असतो तो. आणि त्या ज्या जागेवर सायली मॅडम मला भेटायला आले होते त्याचे फोटो सुद्धा आहेत असं म्हणतो तो. तर खरंच प्रेक्षक खूप वैताग आला खरंच. हे सगळं तुम्ही चेक करू शकता असं म्हणतो सुनील. मी काय सांगतोय ते सगळं चेक करा असं म्हणतो तो. तर आता इथे अर्जुन म्हणतो साफ खोटं बोलतोय तो माणूस असं म्हणून सांगतो तो इन्स्पेक्टर सावंतला. अशी कुठली जागा आहे जी माझ्या बायकोच्या नावावर असं म्हणतो अर्जुन. हे बघा अशी कुठली जागा ज्या नावावर नाही आणि रविराज किल्लेदार यांच्या प्रॉपर्टीच्या पेपर्स वरतीने आत्ता सह्या केल्यात असं म्हणतो अर्जुन. सो अशी कुठली जागा असू शकत नाही आणि जी कुठली जागा आहे ना तिथे माझी बायको कुठेच गेली नाहीये. आय एम शुअर अबाउट दॅट असं म्हणतो अर्जुन. आणि तो सुरेश सोनलचा काका बनून आला होता ना आश्रमात. आपल्याला तर माहिती आहे इन्स्पेक्टर सावंत असं म्हणतो चैतन्य. पण तो सुरेश कदम असं का बोलतोय मलाही कळत नाही असं म्हणतो इन्स्पेक्टर सावंत. आणि ती जी मुलगी आहे सोनल तिने सुद्धा आता तिचं स्टेटमेंट दिलं असं म्हणतो इन्स्पेक्टर. असंच म्हणाली असेल ना की सुरेश जे काय म्हणतोय ते खोटं आहे असं म्हणतो तो. नाही तिने सांगितलंय की सुरेशला तिने सायली मॅडमशी बोलताना ऐकलं होतं असं म्हणते ती. व्हॉट असं म्हणतो अर्जुन. नाही सोनाली सायलीबद्दल असं बोलू शकत नाही असं म्हणतो अर्जुन. असंच झालंय अर्जुन सर असं म्हणतो आता इन्स्पेक्टर. सोनालीने हे स्टेटमेंट दिलंय आणि ते सायली मॅडमच्या विरोधातच आहे असं म्हणतो इन्स्पेक्टर सावंत. पण सायली वहिनीवर पॉस्को का लागला असं म्हणतो आता चैतन्य. सगळ्या मुलींची वय 18 पेक्षा जास्त आहेत असं म्हणतो तो. स्टेटमेंट मध्ये सांगितले की सोनल आणि ती दुसरी मुलगी मानसी ह्या दोघी अल्पवयीन मुली आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे इन्स्पेक्टर निगमाना सोनल अल्पवयीन असल्याचा पुरावा सुद्धा मिळालाय. काय असं म्हणतो अर्जुन. नाही हे चुकीचं आहे. कारण माझ्या माहितीप्रमाणे त्या ज्या मुली हरवल्यात त्यापैकी कोणीही अल्पवयीन नाही आहे असं म्हणतो अर्जुन. हो ते मला सगळं पटलंय असं म्हणतो इन्स्पेक्टर. पण हे प्रकरण खूप कठीण आहे, अवघड आहे सगळं असं म्हणतो तो. निगमाना सायली मॅडमच्या विरोधात आणखीनही पुरावे मिळाले असं म्हणतो सावंत. त्यामुळेच त्या नाटक झाली. कोणीतरी माझ्या बायकोला या सगळ्यात अडकवते असं म्हणतो अर्जुन. आणि तो कोण आहे हे फक्त सुरेश आणि सोनलला सांगू शकतात मला सांगा. मला त्यांना भेटायचं असं म्हणतो अर्जुन. सॉरी पण मला नाही वाटत की तुम्हाला सोनलला भेटण्याची परवानगी मिळेल असं म्हणतो इन्स्पेक्टर. हो पण सुरेशला भेटायचं असेल तर आपल्याला निगमांशी बोलावं लागेल असं म्हणतो इन्स्पेक्टर सावंत. कारण आता ही केस त्यांच्याकडे आहे. त्यांना मी फक्त सांगू शकतो पण मदत तुमची नाही करू शकत जास्त असं म्हणतो आता इन्स्पेक्टर सावंत. हो असं म्हणतो अर्जुन. इट्स ओके मी बोलतो त्यांच्याशी असं म्हणतो अर्जुन. चला जाऊया असं म्हणतो आणि आता तो उठतो. तर आता इथे सायली प्रियाला म्हणते तोंड बंद कर. एवढा वेळ मला बोललीस मी ऐकून घेतलं कारण मला फरकच पडत नाही. पण माझ्या बाळाबद्दल एक शब्द जरी काढलास ना तर याद राख असं म्हणते सायली. तुझी लायकी नाहीये माझ्या बाळाबद्दल बोलायची असं म्हणते सायली. आणि एवढा वेळ काय केलंस का? तुमच्या गुन्ह्यांची यादी वाचलीस ना माझ्या पुढे आणि तुमच्या सगळ्यांचे गुन्हे माझ्या गुन्ह्यांपेक्षा किती लहान आहेत हे सांगितलंस ना असं म्हणते सायली. पण एक महत्वाची गोष्ट सांगायलाच विसरलीस. तुम्ही सगळ्यांनी हे गुन्हे केलेत पण माझ्यावर ह्या गुन्ह्याचे खोटे आरोप केले गेलेत असं म्हणते सायली. तर आता प्रिया हसते जोरात. आणि सगळ्यात महत्वाचा फरक सांगू, माझ्या पाठीशी माझं कुटुंब आणि माझा नवरा ठामपणे उभे आहे असं म्हणते सायली. तुझ्या पाठीशी कोण आहे ग असं म्हणते सायली. अगं एकटी पडलेस तू एकटी असं म्हणते सायली. एकटी मी तुझ्यामुळेच पडले ना, तूच पाठवलेस मला इथे असं म्हणते प्रिया. तसे तुझे गुन्हेच होते असं म्हणते सायली. पण मी निर्दोष आहे आणि माझ्या निर्दोष मधुभाऊंना कसं माझ्या नवऱ्याने निर्दोष मुक्त केलंय ना तसंच तो मला पण सोडवेल असं म्हणते सायली. स्वप्न बघत बस ग तू असं म्हणते प्रिया. स्वप्न तर तू बघतेस प्रिया मला या जेलमध्ये ठेवण्याची असं म्हणते सायली. हा तू स्वप्न बघतेस पण सत्य तर हे आहे की मी काहीच दिवसांनी इथून निघून जाईन मात्र तू इथेच राहशील असं म्हणते सायली. राहा जेलमध्ये आयुष्यभर. आणि हो सगळ्यात महत्वाचं माझ्या बाळाचा जन्म ना जेलमध्ये होईल ना तो जेलमध्ये वाढेल. तू फक्त तुझ्या बाळाच्या भविष्यात काय लिहून ठेवलंय ना याचा विचार कर असं म्हणते सायली. तुझ्या बाळाला चांगलं आयुष्य मिळावं ही मी देवी इकडे नक्की प्रार्थना करेन असं म्हणते आता सायली. ताई चला असं म्हणते सायली. तर आता इथे सायलीला घेऊन जाते ती कॉन्स्टेबल. तर आता सगळ्या बायका बघतच असतात प्रियाकडे.
तर आता अर्जुन सर, मला तुमची परिस्थिती समजते, पण तुमच्याकडे अजूनही आरोपीचं वकीलपत्र नाही असं म्हणतो इन्स्पेक्टर निगम. आणि हो, हा विषय खूप सेन्सिटिव्ह आहे. शिवाय ह्या केसचा तपास अजून चालूच आहे. त्यामुळे मी तुम्हाला सुरेश आणि त्या मुलीला भेटायला परमिशन नाही देऊ शकत असं म्हणतात ते. ठीक आहे इन्स्पेक्टर, मी वकीलपत्र घेतल्यानंतर भेटता येईल का त्यांना असं म्हणतो अर्जुन. वकीलपत्र घेतल्यावर पण सुरेशला भेटाल का नाही हे पण सांगता येणार नाही, पण त्या पीडित मुलीला आरोपपत्र दाखल झाल्यानंतर सुद्धा तुम्ही भेटू शकणार नाही असं म्हणतो इन्स्पेक्टर निगम. कारण ती मुलगी अल्पवयीन आहे आणि हे पॉस्कोचे चार्जेस आहेत. ती मुलगी आता तुम्हाला कोर्टात दिसेल असं म्हणतो तो. इन्स्पेक्टर निगम, आय रिक्वेस्ट यू प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. त्या दोघांना भेटल्यावरच मला माझ्या इन्व्हेस्टिगेशनची दिशा ठरवता येईल असं म्हणतो अर्जुन. प्लीज असं म्हणतो तो. सॉरी अर्जुन सर, पॉस्को लागल्यामुळे आम्ही काहीच करू शकत नाही असं म्हणतो इन्स्पेक्टर. अर्जुन सर, निघू आपण असं म्हणतो चैतन्य. तर बघा प्रेक्षक हो, तुम्हाला हा पॉस्को ऍक्ट काय आहे, म्हणजे बघा प्रेक्षक हो, पॉक्सो किंवा पॉस्को असं काही म्हणतात ही लोक. तर आता त्याचं मिनिंग हे आहे की हा जो ऍक्ट आहे ह्याच्याप्रमाणे जेव्हा कोणतीही मुलगी किंवा लहान मुलगा ह्याच्यावर अत्याचार होतो, म्हणजे ज्याचं वय 18 पेक्षा कमी आहे आणि त्याच्यावर कोणीही त्याचं शोषण करतं, तर त्याच्यावर पॉक्सो केस होते आणि ह्या केसमध्ये कुठलीही बेल वगैरे नसते. तर त्यामुळे सायलीला आता बेल मिळाली नाहीये बघा प्रेक्षक हो. तर आता पॉक्सो ऍक्ट हा खूप मोठा असतो आणि ह्याच्यामध्ये बेल वगैरे काहीच नसतं, असंच चढतात ती लोक जेलमध्ये. त्यामुळेच खूप जास्त टेन्शन आलेलं आहे अर्जुनला आणि चैतन्यला. तर अर्जुन चैतन्य निघून जातात तिथून. तर अर्जुन आणि चैतन्य आता चालत जात असतात. तर आपली आता पुढची स्टेप डिसाईड करावी लागेल असं म्हणतो अर्जुन. आता आपल्याला खूप स्टडी करावं लागेल. ऑफिसमध्ये कॉल कर आणि बघ पेपर रजिस्टर करता येतात का आणि सबमिट पण करूया असं म्हणतो अर्जुन. आज तर खूप जड वाटतंय, पण बघूया, ट्राय करूया असं म्हणतो आता अर्जुन. आजची कोर्टाची वेळ तर निघून गेली, तर आता कारवाई उद्याच करता येईल असं म्हणतो चैतन्य. तर येस असं म्हणतो अर्जुन. ठीक आहे, वकीलपत्र पण मिळेल तुला उद्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट करायची आहे, त्या सुरेशला अट्रॅक्ट करायला हवा आपल्याला असं म्हणतो अर्जुन. तर आता कसं शक्य असं म्हणतो चैतन्य. इन्स्पेक्टर निगम आता म्हणाले ना तुला त्याच्याशी बोलता येणार नाही तुला असं म्हणतो चैतन्य. जर कोणताही गुन्हा दाखल नाही म्हणजे तो आता कस्टडीत तर नसेलच असं म्हणतो अर्जुन. तो त्याच्या घरी असेल असं म्हणतो अर्जुन. त्याचा पत्ता शोधून काढायला हवा आता असं म्हणतो अर्जुन. पण कसं शोधायचं असं म्हणतो चैतन्य. इन्स्पेक्टर सावंत आपल्याला खरंच खूप कॉपरेट करतायत. त्याच्या पलीकडे जाऊन इन्फॉर्मेशन ते पत्ता वगैरे शोधून देतील निगम इन्स्पेक्टरांच्या विरोधात जाऊन असं तर मला वाटत नाही असं म्हणतो चैतन्य. इन्स्पेक्टर सावंतांनी पत्ता नाही दिला तर त्याचा पत्ता शोधणं आपल्यासाठी अशक्य आहे का असं म्हणतो अर्जुन. नाही ना, काही करून त्याचा पत्ता शोधून काढूया, पण जाऊया आणि तिथे गेल्यावर काय करायचं मी सांगतो तुला असं म्हणतो अर्जुन. रिलॅक्स असं म्हणतो अर्जुन. ओके असं म्हणतो चैतन्य. तर आता दोघेही कारमध्ये बसतात. तर आता इथे सगळं जे डेकोरेशन केलेलं असतं डोहाळे जेवणाचं, अश्विन आणि अस्मिता भरत असतात बघा प्रेक्षक आणि सगळे दुःखी असतात. प्रतिमा, कल्पना वगैरे. श्वेता तिथेच असते बघा प्रेक्षक हो. मला सगळ्यांनी माफ करा असं म्हणतात मधुभाऊ. सायलीच्या आयुष्यातला आनंदाचा क्षण माझ्यामुळे खराब झाला असं म्हणतात मधुभाऊ. अहो तुम्ही का स्वतःला अपराधी मांडताय असं म्हणते कल्पना. हे बघा, या तुमचा नाही दोष आहे ना सायलीचा. आता कुठे प्रिया आपल्या आयुष्यातून गेली होती, सगळं चांगलं चाललं होतं, ह्या प्रियाचीच दृष्ट लागली असणार असं म्हणते अस्मिता. पण हे सगळं मुद्दाम कुणीतरी करतंय हे मात्र नक्की असं म्हणतो प्रताप. पण मला एक गोष्ट कळत नाहीये, सायली आणि अर्जुनला त्रास देणारी सगळी माणसं जेलमध्ये आहेत, मग हे सगळं करतंय कोण असं म्हणतो प्रताप. मला 100% खात्री आहे या सगळ्यात प्रियाचंच हात आहे असं म्हणतो अश्विन. हे कसं शक्य असं म्हणते अस्मिता. ती जेलमध्ये राहून हे सगळं करू शकते असं म्हणते अस्मिता. अगं ती किती पाताळ यंत्री बाई माहित का तुला, ती जेलमध्ये राहून सुद्धा सगळं मॅनेज करू शकते असं म्हणतो अश्विन. आणि ती जर यात असली ना तर तो महिपत बाहेर आहे आणि कशावरून तो माणूस सुधारलाय. प्रियाने त्याला हाताशी धरून हे सगळं केलं नसेल कशावरून असं म्हणतो अश्विन. या सगळ्यात जर तरच्या गोष्टी आहे सोडून देऊया, आता फक्त सायली सुटणं महत्वाचं आहे असं म्हणते प्रतिमा. हा सगळा विषय प्रिया किंवा महिपत पर्यंत पोचता कामा नये असं म्हणते आता श्वेता. नाहीतर त्यांच्या लक्षात येईल की प्रियाने काय काय केले असं म्हणते आता श्वेता मनातल्या मनात. किती मूर्ख आहे ते सगळे लोक ना प्रेक्षक हो. सगळ्यात मोठा त्यांचा सारथी म्हणजे ही श्वेता, ही तर सुभेदारांच्या घरात आहे बघा प्रेक्षक हो. किती मूर्ख आहे ती लोक, तिला घरात घेऊन बसलेत. खरंच प्रेक्षक हो, पहिला पण प्रियाला असंच घरी आणून ठेवलं होतं, आता श्वेताला आणून ठेवलंय. तर आता श्वेता म्हणते हे सगळं बोलून काय उपयोग, जाऊ द्या. तसंही आता हे सगळं बोलून काय फायदा ना असं म्हणते श्वेता. आपण काहीतरी वेगळा विचार करूया प्लीज असं म्हणते आता श्वेता. तर आता ती टीव्ही चालू करते. उद्या आणि परवा वातावरण ढगाळ आहे आणि पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे असं म्हणते न्यूज रिपोर्टर. श्वेता प्लीज बंद कर असं म्हणते प्रतिमा. तर आता आओ प्लीज असं म्हणते आता इथे श्वेता. कुठेतरी आपलं मन रमवायलाच हवं ना असं म्हणते ती. तर आता ती मुद्दाम दुसरा न्यूज चॅनल लावते. सुभेदार घराण्यात काहीतरी शिस्त आहे, त्यांच्या शेजारी राहताना तुम्हाला काही कल्पना आली होती का असं म्हणून न्यूज रिपोर्टर सुभेदारांच्या शेजाऱ्यांना विचारत असतात बघा प्रेक्षक प्रश्न. आणि मुद्दाम श्वेताने हे लावलेलं असतं. नाही, आम्हाला ह्याची काहीच कल्पना नाही, आम्ही जे ऐकलं ते फारच भयानक आहे हो. सायली लहान मुलींची तस्करी करत होती असं म्हणतात ते सगळे त्यांचे नेबर्स. आणि आता ते हे म्हणतात की किती साधी दिसते ती बाई, पण असल्या श्रीमंत घरातली माणसं ही ना अशीच असतात बघा असं म्हणून बडवायला लागते ती बाई. पण सायली सुभेदारांनी खरंच तुम्हाला हे केलं असं वाटतंय का असं म्हणतात ते. सायली ह्याच वात्सल्य आश्रमामध्ये लहानाची मोठी झाली होती असं म्हणतात ते.
शेजारचे बघा प्रेक्षक हो. आणि तिने नक्की केलं असेल, तिला लाज वाटली पाहिजे तसं म्हणतात ते. सायली सुभेदारला जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजेत. ती लहान मुलींच्या आयुष्याशी खेळली, तिचं वाटोळ येईल असं म्हणतात ते. नाही सायलीची काहीच चूक नाही असं म्हणते आता कल्पना. मला तर नाही ऐकवत आहे, ते बंद कर बघू तू असं म्हणते कल्पना. तर आता टीव्ही बंद करते अस्मिता. कल्पना असं म्हणतो प्रताप शांत हो तू. तर श्वेता म्हणते सॉरी मला ते न्यूज चॅनल लावायचं नव्हतं, सॉरी असं म्हणते श्वेता आणि ठेवते ती रिमोट. ठीक आहे आता असं म्हणते अस्मिता. स्मित उठला असेल, तू जाऊन बघ त्याच्याकडे, लक्ष ठेव त्याच्याकडे असं म्हणते अस्मिता. आणि प्लीज कोणीही टीव्हीवर न्यूज बघू नका किंवा मोबाईल मध्ये पण न्यूज नका बघू असं म्हणते अस्मिता. अहो तुम्ही अर्जुनला फोन करा ना असं म्हणते कल्पना. आणि विचारा ना त्याला माझी सायली कशी असं म्हणते कल्पना. तर आता प्रताप फोन काढतो बघा प्रेक्षक बाहेर आणि आता तो बोलायला लागतो. तर श्वेताला मात्र खूप जास्त हसायला येतं हे सगळं कळल्यामुळे. तर आता अर्जुन आणि चैतन्य गाडीमध्ये बसलेले असतात. तर आता चैतन्य म्हणतो अर्जुन मला वाटतं आपण खूप मोठी रिस्क घेतोय असं म्हणतो चैतन्य. आधीच आपली केस अवघड आहे आणि अशी रिस्क तू घेतोयस ना, त्यानंतर आपल्याला खूपच प्रॉब्लेम होईल असं म्हणतो चैतन्य. ही रिस्क घ्यावीच लागेल असं म्हणतो अर्जुन. सुरेश सायलीबद्दल खोटं का बोलला हे कळायलाच हवं आपल्याला असं म्हणतो आता अर्जुन. आणि हे सगळं त्याच्याकडून कोण करून घेतंय शोधायलाच हवं, त्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही असं म्हणतो अर्जुन. तर आता चैतन्य म्हणतो पण अर्जुन, तर आता अर्जुन म्हणतो ज्या बायकोला पॉक्सो झाली आहे असं म्हणतो अर्जुन. किती घाणेरडे आरोप झाले तिच्यावर, हे सगळं कोणी केलं हे शोधून काढायचं नाही, गप्प बसायचं कमी असं म्हणतो अर्जुन. नाही म्हणतच नाही मी गप्प बसून राहूया पण असं म्हणतो चैतन्य. मग कसं म्हणतो अर्जुन, चल बघूया चल असं म्हणतो चैतन्य. काय करायचं तुला माहिती असं म्हणतो अर्जुन. राईट ओके आता असं म्हणतो चैतन्य. आणि आता तो उठून जातो बघा प्रेक्षक कारमधून. तर आता तो आपल्या मार्गाला जातो. तर आता अर्जुन मात्र कारमध्येच बसलेला असतो आणि चैतन्य सुरेशच्या घरी आलेला असतो. तर आता तो बघत असतो इकडे तिकडे. तर आता अर्जुन आपल्या फोन मध्ये काहीतरी बघत असतो. चैतन्य मात्र चालत चालत आतमध्ये जात असतो. तर आता फोन चालूच असतो चैतन्याचा आणि अर्जुन बघत असतो त्याला व्हिडिओ मधून. तर आता चाळीकडे आलेला असतो चैतन्य. सेम चाळ असते बघा प्रेक्षक ही, जिथे शांताचा मर्डर झालेला असतो. सुरेश कदमचं घर कुठे आहे असं म्हणतो चैतन्य. ते बघा ते दोघे जण उभे आहेत ना, तेच असं म्हणतो तो. तर आता तिथेच इन्स्पेक्टर असतात आणि पोलीस सुद्धा असतात बघा प्रेक्षक हो. ते का असं म्हणतो चैतन्य. ओके थँक्यू असं म्हणतो चैतन्य. अर्जुन इथे 2 कॉन्स्टेबल आहेत सुरेशच्या घराच्या बाहेर असं म्हणतो तो. तू सुरेशला ओळखत नाहीस पण मला तो आठवतो बरोबर. तू जा तिथे आणि सुरेश आहे का हे एवढं विचार असं म्हणतो आता अर्जुन. तो बाहेर आल्यावर कळेलच मला तो आहे की नाही, आणि कॉल कट केला की समजून जा की तोच सुरेश आहे म्हणून असं म्हणतो अर्जुन. ठीक आहे असं म्हणतो चैतन्य. गो असं म्हणतो अर्जुन. तर आता चैतन्य जातो बघा प्रेक्षक तिथे कॉन्स्टेबल कडे. सुरेशचं घर आहे ना असं म्हणतो चैतन्य. हो असं म्हणतात ते कॉन्स्टेबल. तुम्ही कोण असं म्हणतात ते. मी मित्र आहे त्याचा, जवळचा मित्र, त्याला भेटायला आलो असं म्हणतो चैतन्य. आता नाही भेटू शकत नंतर असं म्हणतात कॉन्स्टेबल. अहो खूप अर्जंट आहे, मला आताच भेटायचं आहे असं म्हणतो तो. बरं ठीक आहे, जे काय बोलायचं असेल ते आमच्या समोर बोलायचं असं म्हणतात ते. चालेल ना, काय हरकत नाही असं म्हणतो चैतन्य. त्यांना बोलवता का असं म्हणतो चैतन्य. तर आता बोलवतात ते सुरेशला. हे सुरेश असं म्हणून बोलवतात ते. सुरेश असं म्हणून बोलवतात ते. तर आता सुरेश बाहेर येतो. तुला भेटायला आले असं म्हणून तो कॉन्स्टेबल बोलवतो त्याला. तर आता तोच असतो सुरेश. कोण तुम्ही असं म्हणतो सुरेश. तर आता बघा प्रेक्षक तोच सुरेश असतो तो त्या सुरेश सोबत पुण्याला पाठवलेला असताना तर अर्जुनला सगळं फ्लॅशबॅक मध्ये आठवतं. सुरेश कदम, माझा भाऊ रमेश कदम, माझी वहिनी सुनीता कदम, हे दोघे तिचे आई बाबा असं म्हणलेला असतो ना, तो सगळं आठवतं आता अर्जुनला. तर आजचा भाग इथे समोर बघा तर त्यामध्ये काय ते. तर आता इथे सायली आणि प्रियाला दाखवले. प्रिया जेल ही तुझी खरी जागा आहे असं म्हणते अस्मिता प्रियाला. तर तिथे सायली पण असते. मग हाच नियम सायलीला लावून दाखवा ना असं म्हणते प्रिया. तिने केलेला गुन्हा तर माझ्यापेक्षा जास्त मोठा आहे असं म्हणते प्रिया. तर आता पूर्णाजी म्हणतात सायली निर्दोष आहे आणि आम्ही सगळे तिच्या पाठीमागे ठामपणे उभे आहोत असं म्हणते पूर्णाजी. आमच्यातली की भक्कम आहे प्रिया, त्यामुळे तू आम्हाला परत कधीच छळू शकणार नाहीस, कारण अंतिम विजय आमचाच असेल, माझा आणि माझ्या कुटुंबाचा असं म्हणते सायली. तर बघा प्रेक्षक सगळे सुभेदार मंडळी, किल्लेदार मंडळी सगळेजण आलेले असतात सायलीला भेटायला आणि आता तिला अंगारा सुद्धा लावतात. तर आता इथे बघा प्रेक्षक प्रियाला खूप वाईट वाटतं, कारण तिच्या बाजूने कुणीच नसतं ना. आणि आता इथे सायली आणि तिचे कुटुंबियांचा एकी दाखवले आणि सगळेजण म्हणतात की आता सायली नक्की जेल बाहेर येणार आणि प्रिया मात्र तिथेच राहणार. खूप छान दाखवलाय खरंच. पुढचा एपिसोड खूप इंटरेस्टिंग आहे प्रेक्षक. तर आमच्या व्हिडिओला नक्की हाईप करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि असेच एक्सक्लुझिव्ह पिक्स बघायचे असतील तर हा व्हिडिओ बघतच राहा.